So today we are going to discuss something related to Unit 1. We have already started the revision. Yesterday I have uploaded one video of Unit number 7. तर युनिट नंबर 7 जे काल मी डी डिव्हिजनला शिकवलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये एमसीक्यू डिस्कशन पण आहे आणि इन ऍडिशन न्यूमरिकलचं पण डिस्कशन आहे जे आपण ऑलरेडी डिस्कस केले होते पण तर रेकॉर्ड झाले नव्हते. आठवतंय का? तर तो व्हिडिओ कालचा जो अपलोड केलेला आहे युनिट नंबर 7 चा तो तुम्ही रेफर करू शकता. जस्ट अ मिनिट. Okay, I think now the full screen is visible to you. Shall we continue? Yes, sir. Okay. थोडाच Yes, प्रॉब्लेम sir. येणार आहेत. गृहीत धरा तुम्ही. घाबरू नका, काय झालेलं नाहीये. So we start with the definition of mechanics. So we know that mechanics is a branch of physics and it deals with the effect of forces on different bodies. When the body is at rest, then we say that we are studying mechanics, and when the body is in motion, we say that we are studying dynamics. Then dynamics can also be divided into two parts. When we consider the forces which cause the motion, we are studying कायनेटिक्स. कायनेटिक्स मध्ये आपण काय शिकलो सांगा बरं, एक महत्त्वाचा पॉइंट. आता सिलेबस कंप्लीट झाल्यावर विचारतो मी. कायनेटिक्स मध्ये शिकलेला महत्त्वाचा पॉइंट कुठला होता? एनीवन रिमेंबर्स? मास कन्सिडर केलं. डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये आपण फोर्स कन्सिडर करत होतो. आठवतंय का? इनर्शिया फोर्स वगैरे. Yes. हे सांगा ना रे बाळांनो, सिलेबस झाला असं कसं व्हायचं? कायनेटिक्स मध्ये आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं डीएलएम्बर्ट प्रिन्सिपल, बरोबर आहे का? आणि म्हणजे कायनेटिक्स मध्ये आपण काय करतो? वी कन्सिडर द मास अँड द फोर्सेस. फॉर एक्झाम्पल इनर्शिया फोर्सेस, मास इंटू ऍक्सिलरेशन. कायनेमॅटिक्स मध्ये मात्र आपण काय करतो? फोर्सेसचा स्टडी करत नाही, फक्त कशाचा स्टडी करतो? वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन. कायनेमॅटिक्स मध्ये काय स्टडी केलं होतं सांगा? इक्वेशन्स ऑफ मोशन. अंडरस्टूड और नॉट? Yes, sir. Okay, so these are the basic definitions. सिलेबस झालेला आहे त्यामुळे काय सांगायची गरज नाही, हे पण नको. देन इन दिस चॅप्टर रिव्हिजन असल्यामुळे थोडंसं फास्ट गेलं तर चालेल ना? Yes, sir. कारण मी पाहिलं बाळांनो, या चॅप्टरच्या म्हणजे व्हॅरिग्नॉन थेरम सोडून 98 स्लाइड आहेत. आपण इथं खूप वेळ दिला होता, पण मला वाटतं त्याचा इफेक्ट आपल्याला नंतर चांगला मिळाला. बरोबर आहे की नाही? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन एम इक्वल टू 0 हे आपण प्रत्येक ठिकाणी नंतर वापरलं आणि ते आपण या युनिट मध्ये परफेक्ट केलं होतं. सो इट वॉज अ गुड इन्व्हेस्टमेंट इन चॅप्टर नंबर 1 अकॉर्डिंग टू मी. We understood about concurrent and non-concurrent forces. So forces are said to be concurrent when they can pass through a single point. Left hand side ला बघा तर एक प्लेन आहे, त्याच्यामध्ये 3 फोर्सेस आहेत, F1, F2 and F3. So they are passing through a single point and hence known as concurrent forces. Whereas the figure on the right hand side shows non-concurrent forces where all the forces do not pass through a single point. बरोबर आहे? आवाज येतो बाळांनो? मला काहीच कळेना. Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Then we understood what is meant by coplanar concurrent forces. So when the forces lie in a single plane and they pass through a single point. बरोबर आहे. तर इथं आपण एक ब्रिजचं एक्झाम्पल पाहिलं होतं ज्याच्यामध्ये रेड कलर आणि ब्ल्यू कलरचे 2 फोर्सेस आहेत, जे कसे आहेत? कोप्लेनर कन्करंट आहेत आणि त्यांचा रिझल्टंट पण सेम प्लेन मध्ये असला पाहिजे. कूलर थोडासा जास्त स्पीड वाढवला होता त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. डोंट वरी. Then rigid body, elastic body and plastic body we have understood.
Okay, so a rigid body is a body in which the dimensions of the body do not change when the forces are applied. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्या बॉडीवरती तुम्ही कुठले दोन पार्टिकल जर कन्सिडर केले तर त्या पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होणार नाही, म्हणजेच डायमेन्शन चेंज होत नाहीत बॉडीचे when the forces are applied. That body is called as rigid body. In case of elastic body आपण रबर किंवा स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, तर त्याचे दोन एंड जर आपण पाहिले तर त्यामध्ये डिस्टन्स कसं असतं, व्हेरिएबल असतं. Then the body can have translational motion, means linear motion. The body can have rotational motion or the combination of the two, ज्याला आपण rolling motion म्हणतो. Then displacement is the distance moved by the body, velocity, rate of change of displacement, acceleration is rate of change of velocity. किंवा यालाच आपण याच्यामध्ये कायनेमॅटिक्स मध्ये काय म्हटलं होतं, velocity is the first derivative of displacement, acceleration is the second derivative of displacement. किंवा जर रिव्हर्स ऑर्डर मध्ये गेलो तर velocity is the first integration of acceleration and displacement is the second integration of acceleration. Can you repeat this point me? हा पॉइंट रिपीट करू शकता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये? हा सांगा. वेलोसिटीला आपण काय म्हणतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ ऍक्सेलरेशन. समजतंय ना? आणि ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, सेकंड इंटिग्रेशन ऑफ ऍक्सेलरेशन. इज दॅट करेक्ट? Yes. Okay. I think the God is with us. I was trying for 1 hour and we are in a position to conduct the lecture in a good way. Okay. So speed is a scalar quantity, distance per unit time, and displacement is a vector. Then momentum is a product of mass and velocity. It is also a vector quantity. Scalar quantities can be specified only with the help of magnitude. Direction is not required. Temperature वगैरे आपण example घेतली होती. Vector are the quantities which need magnitude as well as direction for complete description. Then we have defined the force. So force is something which changes or tries to change the condition of a body. Okay. थोडंसं मला वेळ द्या. Just a minute. So how we have defined a force? So pause वगैरे करायची रिस्क नको ना, परत मीटिंग मध्ये काय गडबड व्हायची का नाही. ऑनलाईन चेअर बदलली. So force is an external agency which changes or tries to change the condition or position of a body. एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल तर त्याला मोशन मध्ये आणणं किंवा मोशन मधल्या बॉडीला रेस्ट मध्ये आणणं हे फोर्सचं काम आहे. The force can be specified with the help of magnitude, direction, point of application and line of action. सांगा बरं, याच्यावरती एमसीक्यू होता. फोर्सला स्पेसिफाय करण्यासाठी कोणकोणते पॅरामीटर लागतात? Point of application. Magnitude, direction, point of application. Direction, line of action and point of application. Point of application. So these are the important things which are required for complete description of a force. Then the significance of mechanics, we study all the forces etc. हे काय सांगायची गरज नाही. Then the application of examples of different types of forces. ठीक आहे. तर त्या काळात कदाचित आपल्याला ही पहिली डायग्राम कोप्लेनर, कनकरंट, ट्रस वगैरे हे शब्द अवघड वाटले असतील की नाही, पण आता आपण ट्रस प्रत्यक्ष स्टडी केलेला आहे. तर बघा, ट्रस मधले जे मेंबर्स असतात सर्व, बरोबर आहे, ते कोप्लेनर असतात. त्यामुळे त्या मेंबर मध्ये असणारे सर्व फोर्सेस हे कसे असले पाहिजेत, कोप्लेनर, आणि ते एका जॉईंटला मीट होतात. त्यामुळे ट्रस मधले सर्व फोर्सेस कसे सांगा, एका जॉईंटला येणारे कोप्लेनर अँड कनकरंट. ठीक आहे. तर आपल्याला एवढे स्टडी करायचे आहेत, बाकी काय स्टडी करायची गरज नाही. आता सिलेबस सगळ्याच माहिती आहे त्यामुळे काय गरज नाही. देन
a force can be resolved along two components. म्हणजे जर एका प्लेन मध्ये असणारा फोर्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल भिंतीवरती असणारा किंवा जमिनीवरती असणारा किंवा एका पेपरवरती असणारा फोर्स, बरोबर आहे, जो एकाच प्लेन मध्ये कंटेन झालाय, तर त्याला आपण रिझॉल्व्ह करू शकतो अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे. आणि एखादा फोर्स जर असा स्पेस मध्ये असेल तर त्याला आपण रिझॉल्व्ह करू शकतो अलॉंग 3 ऍक्सिस. तर आपण काय स्टडी केलेलं, फक्त रिझोल्युशन अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. Can I continue? Yes, sir. Okay, so before studying this, we are supposed to revise some basic things: scalar and vector quantities, Newton's laws of motion, first, second law, third law, law of conservation of momentum, law of gravitation. हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. Equations of motion. Newton's first law of motion, it talks about the inertia of the body. So according to this law, the position of the body will not alter. Position of rest or position of uniform motion will not alter without applying external unbalanced forces. म्हणजे अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स जर आपण अप्लाय केला नाही तर काय होणार आहे, रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन ह्या कंडिशन चेंज होणार नाही. सोप्या भाषेमध्ये, फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस कंडिशन ऑफ द बॉडी. Newton's, these are the examples. काही सांगायची गरज नाही आता. Then second law of motion talks about the momentum. Okay, so the rate of change of momentum is directly proportional to the applied force. आणि हा जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे हा कसा होतो, इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. F is equal to m into a. त्यामुळे फर्स्ट लॉ टॉक्स अबाउट inertia, second law talks about momentum. Then third law of motion talks about the pair of forces. So forces usually act in pair. They are called as active force and reactive force किंवा action and reaction forces. तर action आणि reaction हे दोन forces, त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल असतं, but their directions are opposite. मला वाटतं इथे जास्त वेळ घालवायची गरज नाही. Shall we continue? Yes, sir. Okay, then law of conservation of momentum. So momentum before collision is equal to momentum after collision. Okay, तर आपल्या सिलेबस मध्ये जो 7.2 होता, जो सध्या रिड्यूस केलेला आहे, इट वॉज ऍक्च्युअली अबाउट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. त्याच्यामध्ये इम्पॅक्ट, परत म्हटलं तर कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन हे पॉइंट्स होते 7.2 मध्ये, पण ते आता सध्या आपण शिकलेलं नाही कारण तो पार्ट रिमूव्ह झालेला आहे. ओके, बट त्याचं बेसिक म्हणजे काय होतं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम होता. Then equation of motion we have studied in depth. First equation of motion is v is equal to u plus at, where v is final velocity, u is initial velocity, and at, a is acceleration, t is time. ठीक आहे. मला पॅरलल इक्वेशन्स ऑफ मोशन सांगा बरं कर्व्हिलिनियर मोशन साठी. फर्स्ट इक्वेशनला पॅरलल कोण आहे? हे लिनियर मोशनची इक्वेशन आहेत ना. Yes. हा, मग कर्व्हिलिनियर मोशन मध्ये काय असतं? Omega is equal to omega 0 is equal to plus alpha t. Very good. Then second, s is is equal to equal ut plus half at square. हे लिनियर मोशन साठी बरोबर आहे. theta is equal to Theta is equal to omega naught t. t. Theta is equal to omega 0 Omega into t ut plus 5 into plus 0.5 alpha t square. t square. correct. Very good. Third equation of motion, v square is equal to u square plus twice as. याला पॅरलल काय सांगा? Omega Omega square is equal to omega naught square plus 2 into alpha. Alpha theta. 0 plus 2 alpha theta. Alpha into theta.
तर हे एनॉलॉजी आहे कशामधली, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन मधली. ओके, देन ठीक आहे, याची रिव्हिजन कोणते इक्वेशन कधी वापरायची आपण त्या चॅप्टर मध्ये करूया, बरोबर ना, कायनेमॅटिक्स मध्ये करूया, बरोबर ना, इथं नको ते. Shall we continue? Okay, sir. Yes, sir. Then all the physical quantities are having units. So physical quantities can be fundamental quantities or derived quantities. त्याच्यामध्ये length, mass and time, and in addition to temperature in some books, they are considered as fundamental quantities and their units are called as fundamental units. All the other quantities are derived from the fundamental quantities and their units are called as derived units. For example, length, mass and time are fundamental quantities. Velocity and acceleration are the derived quantities. So the units, that is meter, kg and second, they are the fundamental units, and the units like meter per second or meter per second square or Newton or joule, they are derived units. Then types of force system, we have understood it before some time. Then overview of classification of the forces. The forces can be coplanar or non-coplanar, and they can be further divided as concurrent or non-concurrent, collinear or non-collinear, parallel and non-parallel. Parallel चं परत आपण डिव्हिजन कसं करू शकतो, लाईक पॅरलल, म्हणजे दोन पॅरलल फोर्सेस जर सेम डायरेक्शनला ऍक्ट होत असतील तर ते झाले लाईक पॅरलल. आणि अनलाईक पॅरलल म्हणजे काय, द फोर्सेस आर पॅरलल बट ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. Okay, so these basics we have discussed before some time. These are the examples. Then the important thing we have understood is law of transmissibility of forces. The law of transmissibility of forces, sorry, काय सांगतो आपल्याला, तर एखादा फोर्स आपण ट्रान्समिट करू शकतो. कसं ट्रान्समिट करू शकतो, along its line of action and without changing the direction. म्हणजे बघा, ए ह्या पॉइंटला ऍक्ट होणार, ही डायग्राम पाहताना उजवीकडची, Yes, sir. तर ए ह्या पॉइंटला ऍक्ट होणारा फोर्स कसा आहे, पुश टाइप आहे, बरोबर आहे. तर बी ह्या पॉइंटला ऍक्ट होणारा फोर्स कसा आहे, पुल टाइप आहे, बरोबर आहे की नाही. बट बोथ द फोर्सेस आर हॅव्हिंग द सेम इफेक्ट ऑन द बॉडी and it is given or mentioned as per the law of transmissibility of forces. Is it understood? तर आपण दरवाजाच्या हँडलचं एक्झाम्पल वगैरे बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या, बरोबर ना. तर ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस काय सांगतं आपल्याला, वी कॅन ट्रान्समिट वन फोर्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट on the same body without changing its direction and line of action. लक्षात आलंय? Shall we continue? Yes, sir. तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद वाटतो, कारण म्हणजे इतक्या दिवसांनी जरी शिकल तर मला पीपीटी वाचायची गरज पडत नाही, याचा मला स्वतःला खूप आनंद झालेला आहे. अदरवाइज पीपीटी वाचणं म्हणजे लेक्चर नसतं कधीच. ओके, so these are the examples of transmissibility of forces. Okay, so on rectangle we can see push type of force, it can be converted into pull type force. Similarly for other examples. Then what are the things we have discussed till now? It was a kind of prerequisites, बरोबर का, जे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती अपेक्षित आहेत ते होतं. त्याच्यानंतर आपण रिअल कंटेंट कुठून सुरू केलं होतं, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस अँड फाइंडिंग द रिझल्टंट. याच्यावरती एमसीक्यू पण होते, आपण पाहिलेले आहेत. तर रिझोल्युशन म्हणजे काय असतं, स्प्लिटिंग अ गिवन फोर्स इनटू इट्स कॉम्पोनंट्स. रिझोल्युशन म्हणजे काय, एखादा फोर्स समजा तुम्हाला दिलेला आहे, हा फोर्स दिलेला आहे समजा तुम्हाला एफएक्स. तर या फोर्सचे जर तुम्ही दोन कॉम्पोनंट्स जर असतील,
So we resolve this force into its components, and these components are called as rectangular components. MCQ point of view लक्षात ठेवा, या componentला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट म्हणतो, कारण Fx आणि Fy हे दोघं कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. इज इट अंडरस्टूड? So these components are also called as rectangular components. हा शब्द लक्षात ठेवा. Okay. Then if a number of forces are given to us, then we can replace this force system by a single force which produces the same effect which is produced by the system of forces. म्हणजे नंबर ऑफ फोर्सेस आपल्याला दिलेले आहेत, समजा 3, 4, 5 काहीतरी, तर त्या सर्वांचा मिळून बॉडीवरती जेवढा इफेक्ट होतो, ठीक आहे, तर तेवढाच इफेक्ट प्रोड्यूस करणारा एक सिंगल फोर्स असतो. ठीक आहे, तर त्या फोर्सला आपण काय म्हणू शकतो, वी कॉल इट एज रिझल्टंट. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवलं. हा ऍक्च्युली ह्या सर्वांचा रिझल्टंट कदाचित नसेल, पण कन्सेप्ट म्हणून मी सांगितलं. सो the resultant produces the same effect which is produced by a number of forces. त्यामुळे रिझोल्युशन जे आहे, ठीक आहे, रिझोल्युशन म्हणजे काय असतं, कन्व्हर्टिंग वन फोर्स इनटू मेनी, बरोबर आहे. आणि रिझल्टंट फाइंड आउट करणं म्हणजे काय, कन्व्हर्टिंग मेनी फोर्सेस इनटू वन, बरोबर आहे. याच्यामध्ये कॉम्पोजिशन हा शब्द कशाला फिट होतो सांगा बरं. एमसीक्यू मध्ये कॉम्पोजिशन हा शब्द होता, बरोबर आहे का. तर कॉम्पोजिशन करण्याचा अर्थ काय, रिझॉल्व करणं का रिझल्टंट फाइंड आउट करणं. Resultant find out. Correct. So finding the resultant is also called as काय म्हणायचं, composition of forces. So this was the MCQ. We could revise at this moment. Then if the force system is basic force system, for example parallel forces or collinear forces, then simple addition or subtraction will do. म्हणजे जर कोलिनियर फोर्सेस असतील तर साइन कन्व्हेन्शन वापरा. along x axis जर फोर्सेस पॉझिटिव्ह x axis डायरेक्शनला किंवा राईट हँड साइडला मूव्ह असतील तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह x axis किंवा लेफ्ट हँड साइडला फोर्सेस मूव्ह होत असतील तर ते निगेटिव्ह. y axis च्या रेफरन्सने म्हटलं तर अपवर्ड फोर्सेस विल बी टेकन ऍज पॉझिटिव्ह, डाउनवर्ड फोर्सेस आर टेकन ऍज निगेटिव्ह. तर जर फोर्सेस पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर सिंपल तुम्हाला काय करायचंय, अल्जेब्राइक ऍडिशन. अल्जेब्राइक ऍडिशन मीन्स बाय कन्सिडरिंग द साइन ऑफ द फोर्सेस. बट द सिंपल सिच्युएशन विल नॉट हॅपन इन लाईफ. आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी सोप्या असतात का, नाही. त्यामुळे आपल्याला पुढे हे साइन कन्व्हेन्शन समजलंय, एकदा आठवून बघा. पॉझिटिव्ह फोर्सेस कुठले कुठले असतात, along x axis moving towards right hand side, along y axis moving upward, and the negative forces are moving towards left along x axis or moving downward along y axis. This is the sign convention. But in real situation the forces may not lie along x axis or y axis. The forces असे काहीतरी inclined असतील. So suppose force F is given to you and which is inclined at an axis, which is inclined at an angle theta to the horizontal. ठीक आहे, तर यामध्ये आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. काय ठेवल्या होत्या, तर फोर्सचा अँगल जो आहे हा आपण कोणता रेफर करणार आहे, along x axis. कोणत्याही फोर्सचा अँगल जो आहे तो आपण घेणार आहे along x axis. आणि दुसरी गोष्ट, तो अँगल आपण कसा घेणार आहे, अॅक्यूट अँगल घेणार आहे, म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, तर बघा थीटा साठी दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. थीटा कसं असलं पाहिजे, लेस देन 90 डिग्री. ठीक आहे, अॅक्यूट अँगल विथ काय,
एक्स ऍक्सिस. horizontal x axis. त्यामुळे जर तुम्ही क्वाड्रंट सिस्टीम जर तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं या स्टेजला गडबड करणं योग्य नाहीये. Suppose this is x axis and suppose this is y axis. Okay. बापरे, काय गोष्टी समजतात ते कोरोना आणि डेथचे समजतात. ठीक आहे, डझंट मॅटर. शॅल वी कंटिन्यू. तर एखादा फोर्स असा जर असेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, ठीक आहे, तर हा अँगल कोणाबरोबर पाहिजे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर, अँड इट शुड बी लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे. सपोज द फोर्स इज इन फोर्थ क्वाड्रंट, तरी सुद्धा थीटा तुम्ही कोणाबरोबर मेजर करणार आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबरच मेजर करणार आहात. इज दॅट क्लिअर? मात्र फरक काय होता? इथला थीटा तुम्ही कसा मेजर करत होता? अँटी क्लॉकवाइज, आणि इथला थीटा कसा मेजर करताय? क्लॉकवाइज. इज दॅट क्लिअर? Yes. Now if the force is in the second quadrant or if the force is in the fourth quadrant, तर त्या केस मध्ये थीटा जो मेजर करायचा तुम्हाला आहे, हा कोणाशी मेजर करणार आहे तुम्ही? विथ निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ओरिजिनच्या लेफ्टला. सो इट मे बी क्लॉकवाइज और इट मे बी अँटी क्लॉकवाइज. तर नॉर्मल कन्सिडरेशन कसं असतं बघा, जर थीटा तुम्ही अँटी क्लॉकवाइज मेजर केला तर पॉझिटिव्ह समजतात, क्लॉकवाइज मेजर केला तर निगेटिव्ह. बरोबर आहे का? त्याच्यावरती आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. जर गरज पडली तर त्या मोमेंटला आपण ते रिवाइज करूया. ओके. So theta, how we are going to take theta? It should be acute angle with the x-axis. Is that clear? चारी क्वाड्रंटच्या केसेस आठवले सर्वांना? So in this case, if theta is the acute angle with x-axis, then the x component will be fx is equal to f cos theta. fx is equal to f cos theta. हे कधी खरं असेल? when the angle is with the x axis, आणि आपण तो अँगल कन्वर्ट करून घेतो विथ ऍक्सिस. आणि fy म्हणजे काय असेल सांगा? f sin theta once again, where theta is the angle with x axis. आठवलं सर्वांना? Yes, sir. तेच सगळं सांगितलंय. FV म्हणा, FH म्हणा. FV मीन्स वर्टिकल कॉम्पोनंट, F sin theta. FH मीन्स हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. नोटेशनचा फारसा फरक पडत नाही. आधीच क्लिअर करत राहिलेलं दिसतंय. ओके. देन डिस्क्रिप्शन ऑफ द फोर्सेस रिझॉल्व्ड इन 4 क्वाड्रंट. फोर्स जर प्रत्येक क्वाड्रंट मध्ये असतील तर ते कॉम्पोनंट कसे येतील आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे. इथं कुठेतरी मला वाटतं थर्ड क्वाड्रंट मध्ये का सेकंड मध्ये प्लस मायनसचा गोळ झाला होता. बरोबर आहे? डू यू रिमेंबर दॅट? जुन्या आठवणी, बरोबर ना? ठीक आहे, बघूया आता करेक्शन केली का नाही सरांनी. हा, शेवटी सर पण तुमच्यासारखेच आहेत ना, आळशी. So when we talk about the force in the first quadrant, okay, the x component will be positive and the y component is also positive. So fx is equal to plus f cos theta, fy is equal to plus f sin theta. When the force is in the second quadrant, then x component will be negative and y component will be positive. When we talk about the force in the third quadrant, then both the components fx and fy will be negative. And when we talk about the force in the fourth quadrant, then x component is positive, y component is negative. Shabash sir, correction केलेली दिसते का नाही? Shall we continue? Yes. Yes, sir. Then
there are certain situations when the forces lie along the axis itself. Okay, so when a particular force is along positive x-axis, means along east direction, it is called as due east. So due means towards. Okay, so similarly, other forces can be due west or due north or due south. So this is the terminology for the forces which lie along the reference axis. Then, how to solve the numerical on resolution of forces? Okay, this was the first time I remember when we talked about the flow chart or methodology. बरोबर आहे, जुन्या आठवणी खरोखरच चांगल्या असतात आणि ती मेथड आपण शेवटपर्यंत कंटिन्यू केली, बरोबर की नाही? सो हाऊ टू सॉल्व द न्यूमरिकल्स ऑन रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. तर काय काय दिले असते प्रॉब्लेम मध्ये सांगा तो तुम्ही मला. रेफरन्स आहे तुमच्या समोर. रिझोल्युशन तुम्हाला फोर्सेसचं करायचं आहे. काय दिलं असेल? पॉईंट नंबर 1 सांगा. गिव्हन डेटा काय असेल? मॅग्नेट. तर एखादा फोर्स दिलेला असेल मीन्स मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. तर डायरेक्शन म्हणजे कसं दिलं असेल? अँगल दिलेला असेल, बरोबर ना? ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही चेक काय करणार? दिलेला अँगल जो आहे हा एक्स ऍक्सिस बरोबर आहे का वाय ऍक्सिस आहे बरोबर हे चेक करणार, बरोबर आहे? जर दिलेला अँगल एक्स ऍक्सिस बरोबर असेल तर चेंजेस करायची गरज नाही. बट इफ द गिवन अँगल इज अलॉंग विथ वाय ऍक्सिस, convert that into angle with x axis. For example, if inclination with y axis is 30 degree, then the inclination with x axis should be 60 degrees. I got the example. उदाहरण लक्षात आलंय? Okay. And once you convert the angle with horizontal or x axis, then use the formula fx is equal to f cos theta and fy is equal to f sin theta. Okay, then we have used one practice. आपण फोर्सेस चा फक्त मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करत होतो, आठवतंय? आणि ब्रॅकेट मध्ये आपण त्याची डायरेक्शन लिहित होतो. म्हणजे एखादा फोर्स समजा अलोंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर त्याचं जर समजा निगेटिव्ह मध्ये उत्तर आलं, फॉर एक्झाम्पल म्हणजे काय सांगतो लक्षात घ्या. एखादा फोर्स समजा असा आहे, ठीक आहे, तर तुम्ही याचं रिप्रेझेंटेशन दोन पद्धतीने करू शकता. काय करा? जस्ट मेन्शन द मॅग्निट्यूड. 30 किलो न्यूटन लिहा आणि त्याची डायरेक्शन ब्रॅकेट मध्ये लिहा. कशी डायरेक्शन? टुवर्ड्स लेफ्ट. दिस इज वन मेथड. आणि दुसऱ्या मेथड मध्ये तुम्ही काय करता? मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन लिहिता. म्हणजे काय? -30 किलो न्यूटन. तर यातलं मायनस काय सांगतं? तो आहे अलॉंग निगेटिव्ह ऍक्सिस. तर मला वाटतं आपण ही मेथड यूज केली ना, मॅग्निट्यूड लिहायचं आणि ब्रॅकेट मध्ये डायरेक्शन. इज दॅट करेक्ट? मला तर असंच आठवतंय. तर कुठली मेथड करा, फक्त दोन्हीचं रिमिक्स करू नका. रिमिक्स केलं की कन्फ्युजन वाढतं. Shall we continue? Yes, sir. Some basic examples we have discussed. बरोबर आहे का? बघा हे उदाहरण सुद्धा आठवलं. If the inclination is 30 degree with y axis, convert it into inclination with x axis. Alternate method जी प्रेफरेबल आहे, y axis inclination दिलं असेल तर x axis मध्ये कन्वर्ट करून घ्या. हे समजलंय? Shall we continue? Shall we continue? Yes, sir. काल डी डिव्हिजनचे विद्यार्थी कंटाळले येस सर म्हणून. त्यांना म्हणलं जोपर्यंत तुम्ही येस सर म्हणू शकत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नाही. सवय असते एखाद्याची. ठीक आहे. Then we talked about moment of a force. So what is meant by moment of a force? So moment tells us about the rotational effect which can be produced by a force on a body. एखादा फोर्स एखाद्या बॉडीचं किती रोटेशन करू शकतो, ठीक आहे, हे आपल्याला कोण सांगतं?
मोमेंट ऑफ द फोर्स. ठीक आहे. तर मोमेंट ही बेसिकली काय आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. त्याचं मॅग्निट्यूड काय असतं, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स याच्यामधला खूप महत्वाचा शब्द आहे. तर परपेंडिक्युलर कुठे टाकायचा, मोमेंट आपण कशाभोवती घेतो, अराउंड 1 पॉइंट किंवा अबाउट 1 पॉइंट घेतो. आणि डिस्टन्स कुठलं घ्यायचं, तर त्या पॉइंट वरून त्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती परपेंडिक्युलर टाकायला लागतो. पुढच्या डायग्राम मध्ये सगळं क्लिअर होईल. तर मॅग्निट्यूड ऑफ मोमेंट काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्टन्स असल्यामुळे त्याचं युनिट काय असेल, न्यूटन मीटर. ठीक आहे. नेक्स्ट, आता रोटेशनल इफेक्ट जो प्रोड्यूस होतो हा क्लॉकवाइज असू शकतो, बरोबर आहे. सो इफ अ फोर्स कॅन रोटेट द बॉडी इन क्लॉकवाइज डायरेक्शन, the moment is said to be positive, whereas if a force can rotate the body in anti-clockwise direction, moment is called as negative. So these are the some examples when the moment of forces are considered. So if you want to find the moment of force F about point O, then we have to drop the perpendicular on the line of action. ठीक आहे. एखाद्या केस मध्ये समजा पॉइंट O इथं असेल आणि फोर्स F समजा असा ऍक्ट होतोय, तर त्या केस मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, ही लाईन ऑफ ऍक्शन अशी एक्सटेंड करावी लागते, आठवतंय, आणि मग परपेंडिक्युलर टाकावं लागतं. देन मेजर द परपेंडिक्युलर डिस्टन्स. So in short, in any case we should have the perpendicular distance between the point and the line of action of the force. तर हा जो पॉइंट O आहे ज्याच्याभोवती आपण मोमेंट घेतो याला काय म्हणतात, तो technical name, anyone remembers? Point about which we take the moment of a force, it is called as moment center. आठवतंय का? Hello. Yes. Okay, so you should not forget the things. Okay, that is the conclusion out of this discussion. Then, in example first, the moment of given force about point A, it is positive. हे समजलं सर्व ना, पॉझिटिव्ह मोमेंट आणि निगेटिव्ह मोमेंट. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर याचं लॉजिक कसं सांगा, तर हा जो फोर्स आहे, ठीक आहे, हे 4 मीटर डिस्टन्स आहे, बरोबर आहे का. तर हे 4 मीटर डिस्टन्स आपण कंपास मध्ये घेतला असं ऍझ्युम करायचं. कंपासचं टोक कुठे ठेवायचं, पॉइंट ए ला, आणि पेन्सिल कुठे असेल तर फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती, आणि तो कंपास आपण रोटेट केला असं समजायचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? रोटेशन कुठल्या दिशेने करायचं आहे, तर जी फोर्सची डायरेक्शन आहे त्याच दिशेने कंपास फिरवायचा आहे. म्हणजे या डायरेक्शन मध्ये. आणि हे रोटेशन मग तुम्ही कम्पेअर करा विथ द डायरेक्शन ऑफ द हँड्स ऑफ द क्लॉक. घड्याळाचे काटे कोणत्या दिशेने फिरतात त्याशी कम्पेअर करा. तर तुमच्या लक्षात येईल की हे मोमेंट कसं आहे, क्लॉकवाइज. इज दॅट करेक्ट? Yes. Then moment of 300 Newton force is once again positive about B. Then moment of 200 Newton force is negative, and moment of 500 Newton force is also negative. तर ह्या सर्व एक्झाम्पल मधून आपल्याला काय समजलं की फोर्स अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड असेल. ठीक आहे. तर फोर्सचं साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे आणि मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फोर्स, बरोबर, तुम्ही याला फोर्स म्हणून जर कन्सिडर केलं, एक्झाम्पल नंबर 3 सांगतो मी, तर हा फोर्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे ना. Yes. पण मोमेंट कसं आहे, Negative.
बाकीचे लोग बोला फोर्स इज पॉझिटिव्ह बट मोमेंट इज निगेटिव्ह. निगेटिव्ह. इज दॅट अंडरस्टूड? आणि इथे सेकंड केस मध्ये पहा, फोर्स हा डाऊनवर्ड आहे ना, म्हणजे फोर्स कसा आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर ना. पण मोमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी मिक्स करायच्या नाहीत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण गडबडीत असतो आणि आपण फोर्सचं साइन कन्व्हेन्शन डोक्यात ठेवतो आणि उत्तर लिहितो मोमेंटचं. तर तसं होऊ द्यायचं नाही. इज दॅट क्लिअर? त्यामुळे फक्त एकच गोष्ट इथं मोमेंट मध्ये आल्यानंतर फोर्सचं साइन कन्व्हेन्शन विसरून जायचं आणि फक्त एकच कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. काय? क्लॉकवाइज मोमेंट इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज मोमेंट इज निगेटिव्ह. ठीक आहे. फोर्स पॉझिटिव्ह और निगेटिव्ह हे डोक्यात घ्यायचं नाही. शॅल वी कंटिन्यू? येस. याच्यावरती बरेच आपलं चर्चा झाली होती का नाही, म्हणजे फोर्स पॉझिटिव्ह आणि मोमेंट निगेटिव्ह कसं काय, बरोबर ना. आणि Yes. तिथून पुढे सरांनी थोडी वसवस करायला सुरुवात केली. आम्हाला आठवतंय म्हणा सगळं, हम कुछ भी भूले नहीं है. शॅल वी कंटिन्यू? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. So this is the next concept. When a force is passing through a given point, 300 newtons of force. जर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कोणत्या लेक्चरला काय घडलं होतं हे मला मोस्टली आठवतं. ठीक आहे, पण आता ऑनलाईन असल्यामुळे थोड्याशा मर्यादा आल्यात त्याला. म्हणजे कोणत्या लेक्चरला कुणाचे हावभाव कसे होते हे नॉर्मली मी शेवटच्या लेक्चर मध्ये सांगत असतो. पण ठीक आहे, ऑनलाईन मध्ये सगळेच लिमिटेशन आहेत. So in this case, the force of 300 kilonewton is passing through point A. ठीक आहे, याचाच अर्थ जर तुम्ही ही लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड केली पुढं, तर त्याचं ए पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे? 0. ठीक आहे. त्यामुळे मोमेंटचं फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजेच काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स या केसमध्ये किती आहे? 0. Therefore the moment is 0. So in conclusion, when a force is passing through a given point, then its moment will be 0. Is that clear? Yes, ते sir. सगळं आपण 1-2 मिनिटात नोट करायला हरकत नाही. लिहिताय 2-3 वाक्य फक्त. कोणते कोणते कन्व्हेन्शन लिहिताय? फोर्सेसचे लिहा पहिल्यांदा, नंतर मोमेंटचे, शेवटचे 2 पॉइंट लिहा, पॉझिटिव्ह फोर्स, निगेटिव्ह फोर्स. Positive force along x-axis and y-axis towards right-hand side and upward. Negative force along x-axis towards left-hand side or downward. एवढंच नोट करा. एरोज फक्त दाखवा, लिहायची काही जास्त गरज नाही. Then sign convention for moment. नाही, दुसरा पॉइंट महत्वाचा काय लिहायचं राहिलो? हे दाखवा की, हे रिझोल्युशन दाखवा. हे नको, यातलं फर्स्ट क्वाड्रंटचं रिझोल्युशन रिप्रेझेंट करा पटकन. दाखवलं? F हा गिवन फोर्स आहे. Fx इज द x component, Fy is the y component, आणि थीटा हा काय? अँगल विथ x axis. दाखवला? Write down next line. Fx is equal to F cos theta and Fy is equal to F sin theta. Next line. It is important to note that theta should be an acute angle
theta should be an acute angle with the horizontal. Theta should be an acute angle with the horizontal or x-axis. लिहून झालंय? Yes. Okay. Then इथल्या moment of a force equal to correct formula. Moment of a force is equal to force into perpendicular distance. आणि त्याच्यानंतरले आहे साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन लिहा. काय? क्लॉकवाइज मोमेंट इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज मोमेंट इज निगेटिव्ह. मला वाटतं टाइम टेबल मध्ये लास्ट लेक्चर आज फिजिक्सचं असेल ना? तर ते लेक्चर मला घ्यावं लागेल कारण हरिदास सरांच्या लॅपटॉपचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आज, त्यामुळे त्यांचं लेक्चर मी घेतो. ऍक्च्युली माझ्या पण लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे, पण फॉर्च्युनेटली तो दुरुस्त झाला वेळेवरती. बघूया, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. तर टाइम टेबल मध्ये फिजिक्स आहे ते मी घेईन, एवढं लक्षात राहू द्या. वेळ मिळतो तर आपण न्यूमेरिकलची पण प्रॅक्टिस करू शकतो. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. And next point, when the line of action of a force passes through a given point, the distance between the point and the line of action of the force is 0. Hence, the moment is 0. Moment 0 काय असतं तर perpendicular distance 0 असतं, म्हणून moment 0 असतं. तर हे सर्व हायलाइट्स आहेत. महत्वाचे आपण मला वाटतं 3 ते 4 वाक्य लिहिले असतील. Is it over? Yes. ओके. आता याची कॅल्क्युलेशन करायची की नाही आपण नंतर ठरवूया. We have to find out the moment about point B. B point इथे आहे, बरोबर आहे? कोणकोणते मोमेंट्स 0 असतील सांगा? 15 न्यूटन. याची लाईन ऑफ ऍक्शन जर आपण एक्सटेंड केली तर ही कुठून पास होते? बी मधून पास होते. त्यामुळे याचं मुवमेंट किती झालं? 0. बरोबर आहे का? 0. Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट 60 न्यूटन फोर्स. इथं आपल्याला क्लिअरली विजिबल आहे की इट इज पासिंग थ्रू पॉइंट बी, त्यामुळे त्याचं सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच मुवमेंट हे किती आलं? 0. येस ऑर नो? Yes, sir. नेक्स्ट 100 न्यूटन फोर्स. याचं मुवमेंट अबाउट पॉइंट बी. इज इट पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह? Negative. इट शुड बी नेगेटिव्ह. आणि ते मुवमेंट किती असेल? 100 into 3. into 3. बरोबर. आणि म्हणजे हा फोर्स झालेला आता 150 न्यूटनचा फोर्स राहिला. इट्स मोमेंट अबाउट बी. इज इट पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह? Positive. About point B. Negative, sir. It has to be negative. कसं? तर हा 150 न्यूटनचा फोर्स जो आहे तो आपण इथं शिफ्ट केला असं गृहीत धरा.
लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस नुसार तो आपण इथे शिफ्ट करू शकतो. येस ऑर नो? आता तो शिफ्ट Yes. केल्यानंतर तुम्ही त्याला रोटेट करा अराउंड बी. तर हे रोटेशन कसं होणार हो? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे का? त्यामुळे मोमेंट असेल या फोर्सचं निगेटिव्ह आणि मोमेंट किती असेल? मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स 150 into its In- perpendicular distance 2 meter. 2 meter. आणि टोटल किती आलं? मायनस मायनस 600 न्यूटन मीटर. इज दॅट क्लिअर? Yes. ठीक आहे. तर आपण असं एक्सपेक्ट करतो की जे फुल लेंथ न्यूमरिकल असतात 6 किंवा 8 मार्काचे, ते कदाचित आपल्याला एमसीक्यू टाइप एक्झाम मध्ये विचारणार, प्रॅक्टिकली अवघड आहे. त्यामुळे या टाइपचे जे न्यूमरिकल आहेत छोटे छोटे, ज्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट रिवाइज होतात आणि कॅल्क्युलेशन पण कमी असतात, तर असे न्यूमरिकल आपण एक्सपेक्ट करत आहोत. हा पुन्हा एकदा सांगतो, गेस आहे, हे काय बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं वाक्य नाही. इज दॅट क्लिअर? ओके. देन मोमेंट अबाउट डी. पटकन आता मला विदाउट कॅल्क्युलेशन उत्तर सांगा. विदाउट कॅल्क्युलेशन म्हणजे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून. विदाउट कॅल्क्युलेशन म्हणले काय लोक म्हणतील घ्या 1000 घ्या, बरोबर नाही का? तर म्हणलं तुम्हीच म्हणलं कॅल्क्युलेशन करू नका, असं नको, बरोबर. हे सगळ्या गोष्टी युपीएससी मध्ये लागतात. म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी चे इंटरव्ह्यू जे आहेत त्यांच्याविषयी एवढ्या अफवा उठतात, काय पण स्वतःच्या डोक्यातलं लॉजिक वापरतो, म्हणतो हा युपीएससी मधला प्रश्न होता, बरोबर आहे का नाही? तर तसं नकोय. मोमेंट अबाउट डी, कोणकोणत्या दोन फोर्सेसचं मोमेंट 0 असेल सांगा? 150 and 100. 150 and 100. ह्याचं मोमेंट 0 असेल, याचं मोमेंट पण 0 असेल. ठीक आहे. 50 न्यूटनचं मोमेंट अबाउट डी, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Negative. Negative. Minus निगेटिव्ह. अरे 270. बाळांनो, बघा हा फोर्स जर तुम्ही डी भोवती असा फिरवला तर तो क्लॉकवाईज फिरेल का अँटी क्लॉकवाईज? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. इथं कन्फ्युज होऊ नका ना बाळांनो. तुम्ही काय करता, जे पॉझिटिव्ह म्हणतात त्यांना मी सांगतो, नाराज होऊ नका, पण तुम्ही फोर्सचं साइन कन्व्हेन्शन वापरता. फोर्स उजवीकडे चालला म्हणजे पॉझिटिव्ह, हे तुमच्या डोक्यातनं निघत नाही. तर साइन कन्व्हेन्शन फोर्सचं वापरायचं नाही. साइन कन्व्हेन्शन कोणाचं वापरायचंय? मोमेंटचं. इज दॅट क्लिअर? त्यामुळे फोर्स फिरताना क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज हे डोक्यात यायला पाहिजे. फोर्स उजवीकडे दिसलं की पॉझिटिव्ह म्हणायचं. याच्यामध्ये एकच गोष्ट असते, आपण उत्तर द्यायची गडबड करतो. उत्तर द्यायची गडबड करू नका प्लीज. ठीक आहे. उत्तर थोडस उशिरा आलं तरी चालेल, पण बरोबर यायला पाहिजे. लक्षात आलं का नाही? एका पिक्चर मध्ये डायलॉग होता, बरोबर बरोबर ना? तुम अपन को 10-10 मारा, लेकिन अपन तुमको सिर्फ 2 मारा, लेकिन सॉलिड मारा. लक्षात येते का? उत्तर कमी द्या पण बरोबर द्या. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So the moment of 50 Newton force about D is positive or negative? Negative. Negative. So it has to be minus 150. Minus 50 into 3. बरोबर आहे का? आणि Yes. हे झालं minus 150 न्यूटन मीटर. ठीक आहे. आता 60 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याचा मोमेंट अबाउट डी पुन्हा एकदा कसं येईल? अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड. तर इथं फोर्सचं साइन कन्व्हेन्शन घ्यायचं नाही. साइन कन्व्हेन्शन कोणाचं घ्यायचंय? Moment. त्यामुळे हा 60 न्यूटनचा फोर्स आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही इथं शिफ्ट केलाय आणि तो जर तुम्ही रोटेट केला अराउंड डी, तर हे रोटेशन सुद्धा पुन्हा कसं असेल? अँटी क्लॉकवाईज. ते किती असेल? मायनस 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? 2. ठीक आहे. त्यामुळे समेशन एम किती आला? मायनस 50 मायनस 120. टोटल इज मायनस 270 न्यूटन मीटर. सो
In each and every chapter, such numericals are important from objective exam point of view. सर्वांच्या लक्षात येते. त्यामुळे हे बेसिक ज्याच्यामध्ये कन्सेप्ट लागतात ते क्लिअर करा. Shall we continue? Yes, sir. मला वाटतं हे काही लिहून घ्यायची गरज नाही. समजलंय, त्यामुळे लिहून घेण्यात वेळ घालवू नको. आणि रिवाइज करायला आपल्याकडे भरपूर सिलेबस आहे का नाही? Okay. In this example, a force of 1.2 kilonewton. फुल स्टॉप राहिला तर नाही. 1.2 चा तो तसंच राहिला अजून. Acts on a bracket. Find moment of the forces. Forces सिंगल फोर्स आहे with respect to A. ठीक आहे. तर या केस मध्ये आपण काय समजावून घेतलं की तुम्हाला जे डिस्टन्स पाहिजे हे नेहमी कसं लागतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर का? आणि तुम्हाला जे दिलेले परपेंडिक्युलर डिस्टन्स आहेत 140 mm, हे कसं आहे अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे का? आणि हे जे 120 आहे हे सुद्धा कसं आहे अलॉंग वाय ऍक्सिस आहे. त्यामुळे डिस्टन्सेस जर तुम्हाला अलॉंग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस माहिती असतील तर फोर्सेस सुद्धा कसे असले पाहिजेत अलॉंग एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. त्यामुळे हा 1.2 किलोन्यूटनचा फोर्स म्हणजे प्रॉब्लेम सोडवायचा कसा, तर काय करा, या फोर्सला रिझॉल्व्ह करा. कसं अलॉंग एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, बरोबर आहे? रिझॉल्व्ह द फोर्स हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. इन्क्लिनेशन 30 डिग्री आहे, त्यामुळं किलोन्यूटनचं न्यूटन, हा किलोमीटरचं न्यूटन करावं लागेल ना आपल्याला, एसआय युनिट मध्ये जावं लागेल. 1200 केलं 1.2 किलोमीटरचं, बरोबर आहे? इंटू काय येईल हा cos 30. कॉस 30. बरोबर आहे. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय असेल 1200 Into sin 30. इंटू Sin 30. साइन 30. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेशन हा पार्ट आपण फारसा घ्यायला नको. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे ज्याला आपण एफएच म्हणूया, काय एफएक्स म्हणायचं, जुन्या स्टाईल नुसार एफएक्स म्हणूया, आणि याला एफवाय म्हणूया. ठीक आहे. आता मला सांगा मोमेंट ऑफ एफएक्स आणि डिस्टन्स ऑफ एफएक्स या दोन गोष्टी मला सांगा. मोमेंट ऑफ एफएक्स विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए, is it positive Clockwise. or negative? Positive. पॉझिटिव्ह और क्लॉकवाईज. कारण हा जो एफएक्स आहे तुम्ही जर इथं शिफ्ट केला, बरोबर ना, आणि त्याला रोटेट केला तर ते रोटेशन कसं असेल क्लॉकवाईज. फर्स्ट थिंग इज क्लिअर. आणि डिस्टन्स किती घेणार त्याचा, डिस्टन्स किती घेणार 100 centimeters. 120 mm, बरोबर आहे. आणि एफवाय जो आहे हा एफवाय समजा इथं शिफ्ट केला असं गृहीत धरा, तर तो अबाउट ए कसा रोटेट होईल, Anti clockwise. अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे त्याचं मुवमेंट असेल निगेटिव्ह, बरोबर आहे का? मुवमेंट असेल निगेटिव्ह. आणि डिस्टन्स किती घेणार याचं 140. 100 mm. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आय थिंक किती मिनिट झाले, 1 तास एक्झॅक्टली झालेला आहे. हे जे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहेत दुपारी आपल्याला एक लेक्चर मिळतं फिजिक्स, त्याच्यामध्ये या टाइपचा एखादा सोडवूया आपण, चालेल? Okay, sir. Yes. So we'll stop here. Let me note the absent numbers. एकच सेकंद. आधीचं लेक्चर कुठलं होतं? Design thinking, sir. क्रिएट अँड डिझाईन, जुंदळे सरांनी घेतलं ना. एकच मिनिट, मला अटेंडन्स घ्या करतो मी.
नंबर मिसप्लेस झालेला 60 आहेत वरती. ठीक आहे. 1 2 3 4 5. आपली टेस्ट उद्या आहे ना आज? मॅथ्स ISC. Yes, sir. हा ठीक आहे. रोल नंबर 6 इज ऍबसेंट, 7 Yes, इज sir. ऍबसेंट. जे ऍबसेंट आहेत तुमच्या ओळखीचे तर त्यांना सांगा किमान आता तरी अटेंड करा म्हणावं. आणि जर बाउन्सर पडले परीक्षेत तर काय उपयोग नाही. बारसकर मगाशी प्रेझेंट होता सुरुवातीला, पण कुठं गायब झाला? नाईन्टीन 20 ऍबसेंट. 21 23 22 23 24 ऍबसेंट. 25 आहेत ना? मयुरी जानराव, तुमचं स्कॉलरशिपच्या ह्याचं लॉग इन करून बघा, काहीतरी क्वेरी आलेले असेल. ऐकताय का? हॅलो, मोबाईल चालू ठेवून गेलेले दिसतात कुठे. ठीक आहे. 26 झालं. 27 ते 30 ऍबसेंट आहेत. 31 प्रेझेंट आहेत. 32 ऍबसेंट. 37 38 40 ऍबसेंट. रोहित जाधव आलेले आहेत, धन्यवाद. कधी आलेत माहित नाही. 37 आहे सर. 37 आत्ता दिसलं. नाही सर. बर ठीक आहे. 37 कुठं बॉटमला लागेल, अनम्यूट असल्यामुळे वर गेला असेल नाव कदाचित. ठीक आहे. 42 43 ऍबसेंट. हा चरण महानवर नावाचा माणूस कोणाला माहितीये का? 45 46 ऍबसेंट. 50 ऍबसेंट. 52 53 ऍबसेंट. Sir, 53 present. ओके. 53 present. हो काय झालं, मला 51 नंतर डायरेक्ट 54 दिसला होता. ते अनम्यूट असल्यामुळे कदाचित तुमचं नाव वरती जातं, असं प्रॉब्लेम आहे मला वाटतं. सर्वांनी म्यूट करा म्हणजे सिरियल नंबर दिसतील मला. 56 ऍबसेंट. अनम्यूट करा प्लीज. सॉरी, म्यूट करा. अनम्यूट असेल तर नाव वरती जातं, तुम्ही काहीतरी बोलता असं सिस्टीमला वाटतं. आणि ते बोलणाऱ्याच्या पार्टिसिपंटच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव टॉपला जातं अनम्यूट असेल तर. त्यामुळे म्यूट ठेवा सर्वांनी. 56 ऍबसेंट आहेत. 60 ऍबसेंट. 60 सगळ्यात टॉपला आहेत, सॉरी. 62 63 ऍबसेंट. अरे बापरे, बरेच लोक खाली आलेले आहेत. 62 झालं. 68. आता बॉटमची लोक मला कट करायला लागतील. रोल नंबर 6 प्रेझेंट दिसत आहेत. रोल नंबर 7 प्रेझेंट दिसत आहेत बॉटमला. रोल नंबर 9 दिसत आहेत प्रेझेंट. 10 रोल नंबर 10 प्रतीक अटकळे आहेत का जागेवर? 11 आहेत. 12 13 ऍबसेंट. 14 आहे. 20 आहेत बॉटमला दिसत आहेत. 20 पण आहेत. 24 आहेत. बॉटमला बरीच नावं दिसायला लागली. 24 प्रेझेंट केलेलं आहे. 27 ऍबसेंटच आहेत. ठीक आहे.
दिनेश कोळेकर 40 कधी आला बाबा? सर लेक्चरचा झालो. सिरियल दिसत नाही तो, असं प्रॉब्लेम झाला आज. काय कोणाच ठाऊक मला कळत नाही. नॉर्मल जसं सिरियल दिसतात की नाही तशाच दिसणं झाल्यात, असं मिसमॅच दिसतात, सिक्वेन्स नाही येत नाहीत नावा. सर त्या दिवशी पण हाच प्रॉब्लेम झाला. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. आय कॅन ट्रस्ट यू, तुम्ही रेग्युलर आहात. ठीक आहे. लेट मी कॉल द ऍबसेंट नंबर्स नाव. फायनल ऍबसेंट नंबर मी कॉल करतोय. रोल नंबर 12, 13, 19, 20, 27, 30, 32, 38, 42, 43, 45, 46, 50, 50, 56, 62, 63, 66 एक. सर 63 आहेत. 63 प्रेझेंट आहे सर. ओके ठीक आहे. नाव द अटेंडन्स इज ओव्हर. फिजिक्सचं जे कुठलं लेक्चर आहे ते आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं कंटिन्यू करूया. बी रेडी विथ द कॅल्क्युलेटर. एक तर एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेटरने सोडूया मोठं, चालेल?